देशभरातून अभिमानाने उंचावलेले एक नाव, भारतीय सेनेचा जाबाज K9 योद्धा टायसन. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी विरोधी कारवाई दरम्यान त्याने दाखवलेली शौर्यगाथा आज प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान निर्माण करत आहे. नेमकं काय घडलं ऑपरेशन 83 मध्ये आणि टायसनची तब्येत आता कशी आहे जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी उमेश शेटनारे आणि आपण पाहता विदर्भ लाईव्ह. जम्मू काश्मीरच्या किश्तवाड़ जिल्ह्यात ऑपरेशन 83 अंतर्गत भारतीय सेनेची 2 पॅरा स्पेशल फोर्स टीम दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करत होती. पाशेरपूर परिसरातील एका कच्च्या घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर टीमने सर्च ऑपरेशन सुरू केलं. या टीमचं नेतृत्व करत होता जर्मन शेफर्ड प्रजातीचा प्रशिक्षित असॉल्ट डॉग टायसन. टीम घराजवळ पोहोचताच टायसनने कोणतीही भीती न बाळगता सर्वात आधी घरात प्रवेश केला. आत लपलेल्या दहशतवाद्यांनी त्याच्यावर तात्काळ गोळीबार केला आणि पहिली गोळी टायसनला लागली. पण जखमी असूनही टायसन मागे हटला नाही. उलट त्याने आत घुसून जोरदार हल्ला चढवला. टायसनच्या या धाडसामुळे दहशतवाद्यांना लपण्याच्या जागेतून बाहेर येऊन गोळीबार करावा लागला आणि त्यांची अचूक ठिकाण स्पष्ट झाली. त्यानंतर पॅरा एसएफच्या कमांडोने मोर्चा सांभाळत पाकिस्तानचे जैश-ए-मोहम्मदचा कमांडर सैफुल्ला आणि त्याच्या 2 साथीदारांना ठार केलं. मूळ वेळेनंतर जखमी टायसनला तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले आणि पुढील उपचारासाठी एअरलिफ्ट करण्यात आलं. सेनेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार टायसनची प्रकृती आता स्थिर असून त्याच्या तब्येतीत जलद सुधारणा होत आहे. टायसनच्या शौर्यामुळे अनेक जवानांचे प्राण वाचले आणि ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण झाले. आज संपूर्ण देश या जाबाज K9 योद्ध्याच्या लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना करत आहे. टायसनने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे, देशासाठी लढताना शौर्याला सीमा नसते.